इंग्लिश शिकताना सगळ्यात मोठी चुकी आपली काय होते की आपल्याला भीती वाटते की भाई आपलं चुकलं तर काय करणार. एक इंग्लिश शिकताना ना एक कहावत आहे, म्हण आहे की भाई द बिगेस्ट मिस्टेक व्हाईल लर्निंग इंग्लिश इज द फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक. समजलं म्हणजे काय की इंग्लिश शिकतानाची सगळ्यात मोठी चुकी म्हणजे चुका करताना घाबरणं. ठीक आहे, सगळेजण घाबरतात इंग्लिश शिकू शकत नाही. काही गरज नाही, अरे चुकले तर चुका. ट्रस्ट मी, एव्हरी बिगिनर जोही आता इंग्लिश बोलतोय ना तो घाण इंग्लिश बोलायचा आता चांगला बोलतोय का, कारण त्यानं प्रॅक्टिस केली, त्यानं चुका करायला तो घाबरला नाही. फॉर एक्झाम्पल मी जेव्हा इंग्लिश शिकायचं ना, माझी शाळा मराठी होती, मी मराठी मीडियममधून शिकलोय. माझ्या शाळेचंच नाव आदर्श विद्यालय होतं. ठीक आहे, मग मी इतक्या चुका करायचो व्हाईल प्रॅक्टिस इन इंग्लिश, व्हाईल रायटिंग इन इंग्लिश, पण मी थांबलो नाही, मी कंटिन्यू करत गेलो. सो चुका करायला कधी घाबरायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी परफेक्ट इंग्लिशसाठी प्लॅनिंग करायची नाही. इंग्लिश शिकताय ना, इंग्लिश बोलताय ना, इंग्लिश प्रॅक्टिस करताय ना, तर डोक्यामध्ये मी परफेक्ट, एक सेकंड, ठीक आहे, डोक्यामध्ये परफेक्ट इंग्लिशची प्लॅनिंग कधीच करू नका. काही गरज नाही, परफेक्ट नाही बोलले तरी चालेल, फक्त मला कसं बोलायचंय, मला क्लिअर बोलायचंय भाई, मला क्लिअर बोलायचंय, क्लिअर बोलणं शिकायचंय. मग क्लिअर बोलताना जरी मी 100% चुकलो तर चुकू द्या, काही फरक पडत नाही. सी कसं असतं ना, कोणती लँग्वेज तुम्हाला शिकायची असेल ना तर एका प्रोसेसच्या थ्रू जावं लागतं. कशी प्रोसेस? सगळ्यात पहिले काय होतं माहिती का, तुम्ही सगळ्यात पहिले इंग्लिशचा एक कन्सेप्ट शिकता भाई. काय करता? एक कन्सेप्ट शिकता. ठीक आहे, कन्सेप्ट शिकले मग काय करता, तो कन्सेप्ट तुमच्या ब्रेनमध्ये प्रोसेस होतो. ठीक आहे, यार आपण काय शिकलो, मग प्रोसेस करताना खूप चुका होऊ शकतात, काही मोठी गोष्ट नाही, होऊ द्या डोक्यामध्ये प्रोसेस व्हायला कमीत कमी 1 दिवस 2 दिवस 3 दिवस जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. प्रोसेस केल्यानंतर त्याला इनफ प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे, इनफ प्रॅक्टिस पाहिजे, आणि मग प्रॅक्टिस केल्यानंतर तुमची इंग्लिश क्लिअर किंवा परफेक्ट होती. हा फॉर्म्युला आहे इंग्लिश शिकायचा असेल तर. सगळ्यात पहिले काय केलं तुम्ही, सगळ्यात पहिले भाई कन्सेप्ट शिकले, लर्न द कन्सेप्ट. तुम्ही कन्सेप्ट शिकले, मग त्या कन्सेप्टला तुम्ही डोक्यामध्ये प्रोसेस होऊ दिली, चांगल्या प्रकारे डोक्यामध्ये समजू दिलं, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊ दिलं, मग त्याच्यावर इनफ प्रॅक्टिस केली, आणि मग तुमची इंग्लिश परफेक्ट किंवा क्लिअर झाली. आता या इतकी मोठी प्रोसेस आहे, तर याच्यामध्ये साहजिक आहे तुम्ही चुका करसाल यार, तर करा. मी हा व्हिडिओ याच्यामुळे बनवतोय कारण मला कमेंटमध्ये खूप असे मेसेज आले की सर आम्ही चुका करताना खूप घाबरतो सर, आम्हाला खूप भीती वाटते सर, मग त्याच्यामुळे आम्ही प्रॅक्टिसच करू शकत नाही. आम्हाला असं वाटतं की यार इथं पण चुकलो, यार हे पण चुकलं. अरे चुकू द्या, 100दा चुकू द्या. सी एम काय करायचंय भाई, मी कितीदा चुकलो हा विचार नका करू, मी नवीन किती शिकलो हा विचार करा. ठीक आहे ना, मला कळालं किती हा विचार करा. जर तुम्ही 100चं टार्गेट घेऊन 1% जरी शिकला ना तरी तुमचा दिवस सफल आहे. ठीक आहे, तर चुका काही 99% चुका काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त घाबरू नका, कन्सिस्टंटली चालत जा. आणि जर तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्स फक्त 2 महिन्यामध्ये शिकायचं आहे, एकदम फाडफाड इंग्लिश बोलायला शिकायचं आहे, माझं गायडन्स तुम्हाला भेटणार आहे. ट्रस्ट मी, आपल्या इतकं जबरदस्त कोणी शिकवत नाही महाराष्ट्रामध्ये. चेक करा, बघा पूर्ण यूट्यूबवर, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे ना, माझा एक्सपिरियन्स सांगतो, मला सगळे सांगतात, काही गर्वगिर्व नाही आहे, पण मला माहिती आहे कारण माझा एक्सपिरियन्स तसा आहे. ठीक आहे, कारण मी सुद्धा तसं शिकलो आहे, आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना माझा एक्सपिरियन्स त्यांना अटॅच करत असतो की बाई हे सुद्धा असं फील करत असतील, आणि मग त्यावेळेस मी काय केलं होतं व्हाईल स्पीकिंग इंग्लिश मी त्यांच्यावरती अप्लाय करत असतो, ते इंग्लिश शिकतात. ही प्रोसेस मी फॉलो करतो, सिम्पल. तुम्हाला शिकायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ऑफलाईन शिकायचं तर संभाजीनगरमध्ये ब्रांचचं टेन्शन घेऊ नका, लगेच कॉल करा आणि येऊन जा अकॅडमीमध्ये. ऑनलाईन शिकायचं असेल, ऑफलाईन तर संभाजीनगरमध्ये, ऑनलाईन शिकायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लगेच बॅचला जॉईन करून घ्या, कारण सीट्स आमचे लिमिटेड असतात. शिकून घ्या, नाही येत तर काही मतलब नाही आहे, कारण तुम्ही खूप मागे काळाच्या. कारण आजकाल जर तुम्हाला ॲब्रॉड जायचं असेल, काही शिकायचं असेल, टॉप बनायचं असेल, इंटरव्ह्यूज द्यायचे असेल तर इंग्लिशच आहे सगळीकडे. समजला? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब दिस चॅनल अँड थँक्यू सो मच.